हेलो स्टूडेंट, आजचा आपला नवीन टॉपिक आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व और ऑगिव्ह कर्व. लास्ट व्हिडिओमध्ये मी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व कशी फाइंड करायची हे दाखवलं होतं. देर आर टू वेज क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, दॅट इज लेस दॅन टाइप ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड मोर दॅन टाइप ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो हे जे दोन टाइप आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे, त्याच्यावरूनच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वचे दोन टाइप्स पडतात. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वलाच ऑगिव्ह कर्व, दॅट इज दिस ऑगिव्ह कर्व असंही म्हटलं जातं. आपण स्टार्ट करूया. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन इज रिप्रेझेंटेड बाय क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व और ऑगिव्ह कर्व. सो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढण्यासाठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी त्या टॉपिक नंतर जो मी लास्ट व्हिडिओमध्ये घेतला होता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व, त्यानंतर मी लगेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लास्ट लेक्चरला मी घेतलं होतं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, त्यावरूनच मी आज क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व घेते. बिकॉज क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वसाठी म्हणजे ऑगिव्ह कर्वसाठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे CF हा फाइंड करावा लागतो. दोन टाईप्सचे आपण CF बघितले होते, एक लेस दॅन आणि एक मोर दॅन टाइप ऑफ CF. तसेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वचे दोन टाइप आहे. पहिला आहे लेस दॅन टाइप ऑफ ऑगिव्ह कर्व और यालाच CF कर्व म्हणतात. आणि सेकंड टाइप आहे मोर दॅन टाइप ऑफ ऑगिव्ह कर्व और CF कर्व. सो पहिलं बघूया आपण लेस दॅन टाइप ऑफ ऑगिव्ह कर्व कसं फाइंड करायचं आहे. फॉर लेस दॅन टाइप ऑफ ऑगिव्ह कर्व, अप्पर बाउंड्रीज for less than type of ऑगिव्ह कर्व, upper boundaries of a class are taken on x axis. तुमच्या या x axis आहे, ही जी आहे आपले x axis आहे. सो x axis आपल्याला घ्यायचं आहे upper boundaries and less than cumulative frequencies on y axis. हा जो तुमचा आहे हा आहे y axis आणि याच्यावर आपण घेणार आहोत लेस दॅन cumulative frequency curve. And a preceding class before the first class is also taken into consideration for drawing this curve. हा ग्राफ घेताना सुरुवातीचा जो काही पॉइंट असणार आहे तोही ग्राफमध्ये कन्सिडर करायचा आहे. तो पॉइंट काय आहे ते आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघूया. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, लेस दॅन ऑगिव्ह कर्वसाठी तुमच्या एक्स ॲक्सिसला अप्पर बाउंड्रीज असणार आहेत आणि वाय ॲक्सिसला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची जी काय व्हॅल्यू असणार आहे ते व्हॅल्यू असणार आहे. याचं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. मार्क्स ड्रॉ द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. एक टेबल तुम्हाला दिलेला आहे, मार्क्स दिले आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. आपल्याला फाइंड करायचं आहे फ्रिक्वेन्सी कर्व काढायचा आहे फॉर द फॉलोइंग टेबल. फ्रिक्वेन्सी कर्व आधी आपण काढणार आहोत यासाठी फक्त लेस दॅन CF कर्व. सो पहिल्यांदा टू फाइंड वन बाय वन स्टेप जाऊया. फॉर सोल्युशन मध्ये बघा, टू ड्रॉ द लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व, फर्स्ट फाइंड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आधी आपल्याला फाइंड करावं लागणार आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो खालच्या टेबलमध्ये बघा, आपण इथे काढलेले आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तुम्हाला क्लासेस दिलेले आहेत, फ्रिक्वेन्सी दिली आहे. कशी काढतो आपण लेस दॅन CF म्हणजेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा पहिला पॉइंट 5 ॲज इट इज. नेक्स्ट 5 प्लस पुढचा नंबर दॅट इज 12, दॅट इज 17 प्लस 43 दॅट इज 60 प्लस 32 दॅट इज 92 and 92 प्लस 8 दॅट इज 100. प्रत्येकाचा नंबर आपण ॲड करत गेलो आणि व्हेरीफाय करून घ्या आपला आन्सर करेक्ट आहे का. हा तुमचा 100 आणि तुमची फ्रिक्वेन्सीची टोटल याची जी काही ॲडिशन आहे म्हणजे टोटल हे तुमची सेम आली आहे. म्हणजे आपण लेस दॅन CF करेक्ट काढलेला आहे. कसा काढतो आपण लेस दॅन CF? प्रत्येक इलेमेंट पुढच्या नंबरमध्ये आपण ॲड करत जातो. ठीक आहे, आता आपण मागे बघितल्या ग्राफमध्ये मला ह्या साईडला लेस दॅन CF लागणार होतं म्हणून मी लेस दॅन CF फाइंड केला. तर मला माझ्या
एक्स ॲक्सिसला लागणार आहे अप्पर बाउंड्रीज. सो आपण ह्या साईडला अप्पर बाउंड्रीज आहे घेऊन ठेवलेलं. अप्पर बाउंड्रीज म्हणजे काय, पुन्हा एकदा रिवाइज करा. 0 to 10 तुम्हाला आहेत. 0 to 10 सो जी व्हॅल्यूची ज्या साईडची व्हॅल्यू जास्त असते तो तुमचा अप्पर लिमिट, त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम टू अप्पर, ज्याची व्हॅल्यू मिनिमम टू लोअर. सो 10 इज अप्पर लिमिट. 0 to 10 मध्ये 10 इज अप्पर लिमिट. 10 to 20 मध्ये 20 इज अप्पर लिमिट. 20 to 30 मध्ये 30 इज अप्पर लिमिट. 30 to 40 मध्ये 40 इज अप्पर लिमिट आणि 40 to 50 मध्ये 50 इज अप्पर लिमिट. सो आपण अप्पर लिमिट इथे काढून घेतले. आपण काय काय फाइंड केलं, आपण CF फाइंड केला, लेस दॅन CF आणि अप्पर लिमिट इथे काढून घेतलेले. आता आपण पुढे जाऊया, आपण ग्राफ काढूया आता. ठीक आहे, मला ग्राफसाठी काय लागतं, माझी सेकंड स्टेप काय आहे, ड्रॉ द लेस दॅन ऑग्यू कर युजिंग द अबोव टेबल. जो की आपण वरती टेबल काढला होता लेस दॅन CFचा, त्याच्यावरून आपला काढायचा आहे ग्राफ. ग्राफसाठी आपल्याला लागणार आहे लेस दॅन CFची व्हॅल्यू आणि अप्पर लिमिटची व्हॅल्यू. इथे पुन्हा लिहून घेतली. आता लक्षात घ्या, पाठीमागे बघा, 10 ला CF आहे 5, 20 ला आहे 70, 30 ला आहे 60, 40 ला 92 आणि 50 ला 100. ठीक आहे, सो मी सेम व्हॅल्यू रिपीट केलाय. 10 ला 5, 20 ला 70, 30 ला 60, 40 ला 92, 50 ला 100. आणि आपण आधी थेरीमध्ये बघितलं होतं, स्टार्टिंग व्हॅल्यू ह्या इनिशियली 0 घ्यायच्यात. अप्पर लिमिट पण 0, त्याचं लेस दॅन CF पण 0. हा 0 0 पॉईंट का, तर आपला ग्राफ काढताना तो कळेल. हा आपला ग्राफ आहे. ग्राफकडे बघा. इनिशियली बघा, तुमच्या अप्पर लिमिट्स आहे एक्स ॲक्सिसला, लेस दॅन CF आहे वाय ॲक्सिसला. आणि इनिशियली बघा, 10 ला तुमचा 5 पॉईंट मिळतोय, 20चा पॉईंट, 30चा पॉईंट, 40चा पॉईंट आणि 50चा पॉईंट दिलेला आहे. आणि इथे इनिशियली तुम्हाला 0 ला तुम्ही एक पॉईंट दिलेला आहे. म्हणजे का, इनिशियली हे तुमचे 0 0 पॉईंट आहेत, तुमचा ग्राफ वाढतोय. सो इनिशियली 0 0 तुमचा ग्राफ 0 पासून स्टार्ट होतोय, तर पुढे 100 पर्यंत जातोय. सो इनिशियली आपण 0 0 पॉईंट घेतले, त्यानंतर 10चा पॉईंट आपला 5 होता, 20चा पॉईंट, 30चा पॉईंट, 40चा आणि 50चा. सो लेस दॅन ऑग्यू कर्व ही तुमचा इनक्रीज होणार आहे. स्टार्टिंग विथ लेस आणि इनक्रीज, राईट. आपण टेबलमध्येच बघितलं होतं. टेबलमध्येच बघा, CF काढताना इनिशियली 5 आहे, नंतर 70, मग तुमचा नंबर वाढत जातो, मॅक्झिमम होत जातोय. दॅट मीन्स तुमचा ग्राफ सुद्धा लेस दॅनचा हा इनक्रीज होणारा असणार आहे, पण स्टार्टिंग तुमचे 0 पासून असणार आहे. त्यामुळे 0 टेबलमध्ये कन्सिडर करायचं आहे, तर विसरू नका. हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ आहे लेस दॅन ऑग्यू कर्व और लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. ठीक आहे, एकदा पुन्हा रिवाइज करूया काय केलं आपण ग्राफ काढण्यासाठी. पहिल्यांदा आपण काढला आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आपण लेस दॅन CF फाइंड केला, त्यानंतर अप्पर लिमिट काढले, त्याचं पुन्हा एकदा टेबलमध्ये मेन्शन केलं. आणि मेन्शन करताना मी इनिशियल पॉईंट 0 0 कन्सिडर केलेला आहे. हा नाही घेतला तर तुम्ही जेव्हा ग्राफ काढणार आहात, तुमचा ग्राफ इथून सुरू होईल 10 पासून, तर मग त्याला मागे आणायचे आणि हे पॉईंट 0 ला जॉईन करायचं आहे डॉटेड पॉईंटने. त्यामुळे बघा, इथे 0 पासून टू 10 पर्यंतचा पॉईंट जो डॉटेडने जातोय तो मेन्शन केला नाही आपल्या ग्राफमध्ये, पण कन्सिडर केलेला आहे आपण इथे. सो हे पॉईंट्स आले आपले. आपण CF काढून घेतला, लेस दॅन CF, अप्पर लिमिट घेतला आणि आपण ग्राफ ड्रॉ केलेला आहे. तो लेस दॅन ऑग्यू कर्व साठी तुमच्या एक्स ॲक्सिसला असणार आहेत, तुमच्या एक्स ॲक्सिसला असणार आहे अप्पर बाउंड्रीज आणि वाय ॲक्सिसला असणार आहे लेस दॅन CF फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आय होप तुम्हाला लेस दॅन टाइप ऑफ ऑग्यू कर्व समजलं असेल. नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण, मोर दॅन टाइप ऑग्यू कर्व. लेस दॅनच्या अपोजिट मोर दॅन. दॅट मीन्स फॉर मोर दॅन टाइप ऑफ ऑग्यू कर्व, लोअर बाउंड्रीज ऑफ अ क्लास आर टेकन ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला लोअर बाउंड्रीज घ्यायचे आहेत, अँड मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला मोर दॅन घ्यायचं आहे. ठीक आहे, तुमच्या एक्स ॲक्सिसला येणार आहे लोअर बाउंड्रीज, वाय ॲक्सिसला येणार आहे मोर दॅन CF कर्व. In this case, a succeeding class to the last class
इज टेकन विथ द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 0. म्हणजे काय, तुमचा जो काय लास्ट नंबर येणार आहे, सक्सेडिंग क्लास टू द लास्ट क्लास इज टेकन ॲज क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 0. आता याचं मिनिंग काय असेल आपण ग्राफ काढताना बघूया. सेम एक्झाम्पल मी कन्सिडर केले आहे, सेम मार्क्स आहे, सेम नंबर ऑफ स्टुडंट आहे. सो आपल्या पहिल्या सोल्युशनमध्ये काय काढणार आहोत आपण, पहिल्यांदा इथे आपला काढायचा मोर दॅन CF कर्व. सो टू फाइंड द मोर दॅन CF कर्व आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. हे बघा, आपल्याला लागणार आहे मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि लोअर बाउंड्रीज. सो आधी आपण फाउंड करून घ्या मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कशी काढतो आपण मोर दॅन CF? लास्ट लेक्चरला बघितलं होतं आपण. इनिशियली आपण मॅक्झिमम व्हॅल्यू घेतो. कुठली मॅक्झिमम व्हॅल्यू? तुमचे जे काय फ्रिक्वेन्सीज आहेत ह्या सर्व फ्रिक्वेन्सीची ॲडिशन म्हणजे 100 ही तुमची पहिली व्हॅल्यू. दॅट इज हा 100 आणि हा 100. ठीक आहे, इनिशियली 100 दिला, देन 100 मायनस 5 हा 5 दॅट इज 95. 95 मायनस 12 दॅट इज 83. देन 83 minus 43 that is 40 and 40 minus 32 that is 8. and lastly ऑब्झर्व करा, ही तुमची फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जी रिमेन आहे कन्सिडर केलेली नाही, ही व्हॅल्यू तुमची उरलेली फ्रिक्वेन्सीची CFची लास्टची व्हॅल्यू दोघी सेम येतात. ठीक आहे, सो हे झालं आपला मोर दॅन CF. मोर दॅन CF मध्ये बघा तुमची व्हॅल्यू कमी कमी होत जात आहे. आधी 100 होती, मग 95, मग 83, मग 40 आणि मग 8. तुमची व्हॅल्यू कमी कमी होत आहे. हा आपण फाइंड केला मोर दॅन CF. आणि आपल्याला विथ रिस्पेक्ट टू दॅट आपल्याला लागणार आहे लोअर बाउंड्रीज. सो प्रत्येकाचे लोअर बाउंड्रीज बघा. 0 to 10 मध्ये लोअर बाउंड्री आहे 0, 10 to 20 मध्ये 10, 20 to 30 मध्ये 20, 30 to 40 मध्ये 30, 40 to 50 मध्ये 40. ठीक आहे, सो आपण मोर दॅन CF काढून घेतला, लोअर बाउंड्रीज काढून घेतला. याचा पुन्हा एकदा टेबलमध्ये मेन्शन करू, कारण की आपल्या ग्राफमध्ये लागणारे लोअर बाउंड्रीज आणि मोर दॅन CF. सो इनिशियली बघा 0ला मला 100 आहे, 10ला 95, 20ला 30, 30ला 40, 40ला 8 आणि 50ला मी 0 घेतलेलं आहे. का घेतलेलं आहे? आपल्या लास्टमध्ये एक्झाम्पल बघा, 50ला तो फिनिश होतोय, त्यामुळे कुठेतरी तुमचा जो 50चा पॉईंट आहे तो तुम्हाला 0ला जॉईन करा, तुमचा ग्राफ उतरतोय. सो 100 टू तुम्ही 0 पर्यंत येणार आहेत. तो हा जो लास्टचा पॉईंट आहे 50 to 0 हा तुमची डॉटेड लाईन जाईल ग्राफमध्ये, म्हणून ती लास्टची लाईन दिली होती की सक्सेडिंग क्लास क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला 0 घ्यायची आहे, जे तुम्हाला ग्राफमध्ये पुढे दिलेला नाही, टेबलमध्ये तुम्हाला पुढे दिलेला नाही आहे. ग्राफ बघूया याचा. फॉर मोर दॅन CF और मोर दॅन ऑगिव्ह कर्व आपण एक्स ॲक्सिसला घेतो लोअर बाउंड्रीज, वाय ॲक्सिसला घेणार आहोत मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि इनिशियली बघा 10ला 100, 20ला धीच सॉरी इनिशियली 0ला 100, 10ला समथिंग, 20ला समथिंग, 30ला समथिंग, 40ला समथिंग आणि 50ला बघा 0ला आणलेला आहे. सो देन तुम्हाला तुमचा ग्राफ 0ला तुम्हाला अटॅच करायचा, म्हणून आपण लास्टची व्हॅल्यू जे आहे ते 0 घेणार आहोत. हा जो ग्राफ झाला हा डिक्रीजिंग ग्राफ आहे. सो इन शॉर्ट मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वमध्ये तुमचा ग्राफ हा डिक्रीजिंग ऑर्डरने जाणार आहे आणि लेस दॅनमध्ये तुमचा ग्राफ हा इन्क्रीज होतोय, वाढणार आहे. लेस दॅन तुमचा ग्राफ हा इन्क्रीज होतोय आणि मोर दॅन मध्ये हा डिक्रीज होणारा ग्राफ आहे. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला हे समजलं असेल. एकदा ग्राफ पुन्हा एकदा रिवाइज करा आणि लक्षात ठेवा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढताना आपण अप्पर बाउंड्रीज घेणार आहोत एक्स ॲक्सिसला, लेस दॅन फ्रिक्वेन्सी आहे वाय ॲक्सिसला आणि इनिशियली पॉईंट 00 आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. आणि सेम मोर दॅन फ्रिक्वेन्सी कर्व काढताना एक्स ॲक्सिसला लोअर बाउंड्रीज, वाय ॲक्सिसला मोर दॅन CFची व्हॅल्यू आणि लास्टला तुमचा जो काही पॉईंट आहे तो 50 to 0 म्हणजे तुमचा लास्टचा जो काही पॉईंट असणार आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू 0 कन्सिडर करायचं आहे ग्राफ काढण्यासाठी. ठीक आहे, मोर दॅनचा ग्राफ तुमचा हा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये असणार आहे, बिकॉज तुमच्या व्हॅल्यू कमी कमी होत जात आहे. अँड लेस दॅनचा ग्राफ तुमचा हा इन्क्रीजिंग ऑर्डरने जाणार आहे, बिकॉज तुमच्या लेस दॅन CFची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. ठीक आहे, एकदा पुन्हा मागचा व्हिडिओ हाऊ टू फाइंड क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज तो बघा अँड देन
हा व्हिडिओ बघा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व, तर तुम्हाला त्या दोघांचंही कनेक्शन लागेल. आत्ताचं लेक्चर आपलं एवढंच होतं. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजूनही बऱ्याच जणांकडे लिंक केलेली नाही आहे तर स्टुडंटकडे लिंक शेअर करा. थँक्यू.